महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 3 वेळा झालेल्या भेटीनंतर आणि त्यानंतर पुन्हा एकदा शरद पवारांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांच्या प्रश्नांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुन्हा एकदा भेट मागितल्यानंतर महाराष्ट्रात नव्याने चर्चा सुरू झाली होती की पवार आणि एकनाथ शिंदे यांची बोनहोमी वाढते का, यांचा आपापसातला कॉन्टॅक्ट डेव्हलप होतोय का आणि गेल्या वर्षभरात सतत अशा पद्धतीने भेटीगाठी का सुरू झाल्यात, खास करून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर। यावर शरद पवारांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्टच सांगून टाकलं की मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही गुन्हा नाही, अनेक प्रश्नांबद्दल मी त्यांना जाऊन भेटू शकतो, त्याच्याकडे राजकीय दृष्टीने बघण्याची गरज नाही। आणि पवारांचा इतिहास बघता पवारांनी अनेकदा त्यांच्या राजकीय विरोधक असलेल्या सत्तेमध्ये बसलेल्या राज्यकर्त्यांना जाऊन भेटीगाठी केलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर कामही केलेलं आहे। पण तरी सुद्धा शरद पवार म्हटलं की शक्यता वाढतात आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंबरोबर पवार आपले संबंध सुधारतायत का आणि पुढे जाऊन एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकत्र येऊ शकतात का, या चर्चा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रंगल्यात। स्वतः एकनाथ शिंदेंनी सुद्धा या संदर्भात जेव्हा विचारलं तेव्हा काय त्यांची चर्चा झाली, कुठल्या ना कुठल्या तरी कामाबद्दल कुठलं तरी पत्र किंवा निवेदन घेऊनच पवार कसे भेटले होते हेच स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केलाय। पण निवेदन देऊन भेटल्यानंतर सुद्धा किंवा ती सुरुवात असते राजकारणामध्ये अनेकदा की एखादं निवेदन घेऊन भेटायचं आणि नंतर ती चर्चा राजकारणाकडे किंवा पुढे आपल्याला कुठलं अंडरस्टँडिंग करता येईल का, राजकीय अंडरस्टँडिंग या संदर्भात जाते का, अशी सुद्धा अनेकदा चर्चा होत असते। आणि म्हणून एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकत्र येतील का ही चर्चा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रंगली आहे। नक्की ही भेट कुठेतरी पुढे जाऊ शकेल, त्या शक्यता किती आहेत आणि ती शक्यता असेल तर कधी ही गोष्ट होऊ शकते हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत। नॉर्मली कुठल्याही पद्धतीचं अंडरस्टँडिंग हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं। एक ज्याला आपण म्हणतो प्री पोल अंडरस्टँडिंग म्हणजे निवडणुकीपूर्वी युती करणं किंवा एकत्र येणं, आणि दुसरं असतं पोस्ट पोल अंडरस्टँडिंग म्हणजे निवडणुकीनंतर एकत्र येणं किंवा एकमेकांबरोबर काम करण्याचा प्रयत्न करणं। आणि अनेक राजकीय पक्ष या दोन्ही गोष्टीतून जात असतात। 19 मध्ये आपण बघितलं की निवडणूक पूर्व अंडरस्टँडिंग किंवा युती असलेले 2 आघाड्या होत्या, शिवसेना भाजप आणि काँग्रेस एनसीपी, आणि निवडणुकीनंतर काँग्रेस एनसीपी शिवसेना अशी एक आघाडी झाली आणि भारतीय जनता पार्टी मात्र वेगळी राहिली होती। त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीचं अंडरस्टँडिंग हे होऊ शकतं हे महाराष्ट्राने यापूर्वी सुद्धा बघितलेलं आहे। आता प्री पोल अंडरस्टँडिंग म्हणूया आपण, किंवा निवडणूक पूर्व जो समझोता होतो, युती होते किंवा अंडरस्टँडिंग होतं, याचेही वेगवेगळे प्रकार असतात। एक असतं ओपन अंडरस्टँडिंग म्हणजे ज्याच्यामध्ये युती असते, एकमेकांना पूरक अशा पद्धतीची भूमिका असते आणि एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची भूमिका सुद्धा असते। त्याच्यामध्ये काही ठिकाणी अंडरस्टँडिंग असतं, काही ठिकाणी ज्याला आपण म्हणतो फ्रेंडली फाईट्स नावाचा प्रकार नसतो, पण तरी सुद्धा तुमचं आणि आमचं या सीट्सवरती जमलं नाही तिथे आपल्या दोघांचे उमेदवार असतील आणि बाकी इतर ठिकाणी मात्र आपण एकमेकांना पाठिंबा द्यायचा, अशा पद्धतीचं अंडरस्टँडिंग किंवा निवडणूक पूर्व सरळ युती केली जाते। त्यामध्येच दुसरा एक भाग असतो ज्याला अंडर द टेबल अंडरस्टँडिंग किंवा कोवर्ट अंडरस्टँडिंग सुद्धा म्हणतात। म्हणजे एकमेकांच्या समोर उमेदवार असतात किंवा एकमेकांच्या आघाड्यांसमोर उमेदवार असतात। उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या समोर आहे। इथे शिंदेंचा आणि पवारांचा तर भांडण असण्याचा संबंध येत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये कदाचित शिंदेंचा त्या भागातला जो अजित पवारांवर नाराज असलेला वर्ग असेल तो शरद पवारांना मदत करेल का, अशा पद्धतीचं सुद्धा अंडरस्टँडिंग वर्कआउट होऊ शकतं। तर आपण आधी ओपन अंडरस्टँडिंग बद्दल बघूया। तर निवडणूक पूर्व युती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे का, तर अजिबात नाही। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की अशा पद्धतीने आधी एक सांगून नंतर एक करणं किंवा जी भूमिका गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी, राजकीय पक्षांनी, राजकीय आउटफिट्सनी घेतलेली आहे, त्याच्या विपरीत अशा पद्धतीची भूमिका निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीच्या वेळेस कोणी घेतली तर लोकांना ते पसंत पडत नाही, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालंय। आणि त्यामुळेच अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी यांचं अंडरस्टँडिंग लोकांनी रिजेक्ट केलेलं हे अजित पवारांच्या आणि त्याचबरोबर अजित पवारांच्या पाठिंब्याने जिंकू शकतील अशा भाजपच्या मतदारसंघात सुद्धा बघायला मिळालंय। मग त्याच्यामध्ये माढा असेल, बारामती असेल, सांगली लोकसभा मतदारसंघ असेल, सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल, उस्मानाबाद असेल, अहमदनगर सुद्धा असू शकतो। त्याच्यामुळे
हे अशा पद्धतीचं अंडरस्टँडिंग होऊ शकत नाही. आता भाग येतो दुसऱ्या अंडरस्टँडिंगचा, ज्याला आपण म्हणतो की कोवर्ट अंडरस्टँडिंग. म्हणजे ओपनली एकमेकांच्या बरोबर नाही, पण एकमेकांना मदत करू शकतात का. तर महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की बऱ्याच ठिकाणी आघाडी आणि युतीमध्ये जे काही जागा वाटप होईल ते होईल, पण तरी सुद्धा प्रिडॉमिनंटली आपण बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून ज्या 54 जागा 2019 मध्ये राष्ट्रवादी पक्षाने जिंकलेल्या होत्या, त्या 54च्या 54 जागांवरती अजित पवार वर्सेस शरद पवार असा संघर्ष नक्कीच होईल, हे आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळत आहे. त्याच्या पलीकडे शरद पवार यांच्या पक्षाला ज्या काही जागा मिळतील त्या ठिकाणी काही मतदारसंघामध्ये अजित पवारचा पक्ष समोर असेल, काही ठिकाणी भाजपचा उमेदवार समोर असेल, तर काही ठिकाणी एकनाथ शिंदेचे उमेदवार सुद्धा त्यांच्या समोर असू शकतात. असे काही मतदारसंघ मराठवाड्यात असू शकतात, असे काही मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रामध्ये असू शकतात, एखाद वेळेस कोकणामध्ये सुद्धा असा एखादा मतदारसंघ असू शकतो. उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिकच्या पट्ट्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे मतदारसंघ असू शकतात. उदाहरण घ्यायचं झालं तर छगन भुजबळ यांचा मतदारसंघ, या ठिकाणी कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा उमेदवार असेल, पण तिथे छगन भुजबळ वर्सेस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कांदे सुहास कांदे यांचा फार मोठा संघर्ष राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सुहास कांदे यांना मानणारे जे काही लोक असतील किंवा शिवसेना शिंदेना मानणारे लोक असतील, ते भुजबळांचं काम करतील का. त्यांना भुजबळांच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचा उमेदवार जवळचा वाटेल का. यापूर्वीच आपण बघितलंय की दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सुहास कांदेंकडनं छगन भुजबळांच्या बद्दल ओपन कंप्लेंट करण्यात आलेली होती की छगन भुजबळांचे कार्यकर्ते किंवा भुजबळ हे भारती पवार यांचं काम करत नाहीयेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. अशा पद्धतीच्या कंप्लेंट्सही झाल्या होत्या, मी उदाहरण म्हणून सांगतोय. त्यामुळे अशा मतदारसंघांमध्ये की ज्या ठिकाणी एकमेकांचा उमेदवार एकमेकांच्या समोर नाहीये, तिकडे कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं अंडरस्टँडिंग वर्कआउट करण्याचा प्रयत्न झाला तर करावा, अशी शक्यता होऊ शकते का. तर त्याची शक्यता नक्कीच असू शकते. याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये एक सुप्त संघर्ष महायुतीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही पक्षांकडे आत्ताच्या परिस्थितीत सारख्याच स्ट्रेंथचे आमदार आहेत, दोघांकडे 40च्या घरामध्ये आमदार आहेत, आणि विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार हे महायुतीकडनं स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. अशा परिस्थितीत या दोन्ही मित्र पक्षांना असं वाटतंय की जर त्यांचे आमदार दुसऱ्यापेक्षा जास्त आले तर कदाचित भारतीय जनता पार्टी त्यांच्यापैकी कोणाला संधी द्यायचा विचार करू शकते. कारण भाजप स्वतःच्या बळावरती 144चा आकडा गाठू शकत नाही. 100-105 जागा त्यांच्या आत्ता आहेत, त्या आत्ताच्या अँटी इन्कम्बन्सीमध्ये भाजपला टिकवणं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या रिझल्टचा विचार करता हे सध्याच्या परिस्थितीत कठीण आहे. अशा परिस्थितीत ज्या मित्रपक्षाच्या जास्त जागा त्याला सपोर्ट करण्याचं भाजपचं धोरण असू शकेल का, याबद्दलही विचार कुठेतरी महायुतीत चालला. आणि त्या सुप्त संघर्षातनं अजित पवारांच्या उमेदवारांना पाडून त्या ठिकाणी जर शरद पवारांना सपोर्ट करता आला आणि त्यांचे उमेदवार निवडून आले तर अजित पवारांचे आमदार कमी होऊ शकतात. अशा पद्धतीचं एक अंडरस्टँडिंग थेट नाही पण ज्याला आपण कोहर्ट अंडरस्टँडिंग म्हणतो त्या पद्धतीने होऊ शकतं. मी असं अजिबात म्हणत नाही की अशा पद्धतीचं अंडरस्टँडिंग करावं, अशा पद्धतीची त्यांची चर्चा झाली असावी, पण जर शक्यताच असेल तर ही शक्यता नाकारता येत नाही. दुसरा सिनारिओ आपण मगाशी विचारात घेतला होता तो पोस्ट पोल अंडरस्टँडिंगचा. म्हणजे निवडणुकीनंतर निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीचं मॅन्डेट दिलं जातं त्याच्यानंतर अनेकदा आपल्याला रिअलाइनमेंट राजकारणात बघायला मिळते. मग ती केंद्र स्तरावरती सुद्धा आपण बघितली आहे. 1996 ते 98 अशा पद्धतीच्या रिअलाइनमेंट झाल्यात की एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका लढवल्या, पण नंतर काँग्रेसच्या समर्थनाने युनायटेड फ्रंटची 2 सरकार 96-97 मध्ये म्हणजे गुजराल आणि देवेगौडा यांची बनलेली आपण बघितली. आणि त्याच वेळेस एकमेकांच्या विरोधात आयडियोलॉजिकल पोझिशन असून सुद्धा जॉर्ज फर्नांडिस यांची समता पार्टी भारतीय जनता पार्टी बरोबर गेलेली सुद्धा आपण बघितली. 99 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा टर्न अराउंड अनेक पक्षांनी केलेला आहे. उदाहरणार्थ तेलुगू देसम हे त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे की जो युनायटेड फ्रंटचा एक महत्त्वाचा भाग होता. त्यांनी युनायटेड फ्रंटची साथ सोडून भाजप बरोबर जाणं चंद्रबाबू नायडूंनी त्याच वेळेस पसंत केलेलं हे सुद्धा आपण बघितलंय. महाराष्ट्रात तर शिवसेनेच्या विरोधामध्ये आयडियोलॉजिकल भूमिका असून सुद्धा शिवसेना, काँग्रेस, एनसीपी अशा पद्धतीचं सरकार स्थापन झालेलं बघितलंय. आणि 2023 मध्ये आयडियोलॉजिकली सगळ्या दृष्टीने विरोधक असून सुद्धा अजित पवारांना बरोबर घेणं सुद्धा भारतीय जनता पार्टीने योग्य ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन हे त्या वेळच्या सिच्युएशननुसार झालेलं आपण बघू शकतो.
नंबर्स कमी पडले की दुसऱ्याची गरज आपल्याला भासू शकते, हेही आपण अनेकदा बघितलेलं आहे. आता निवडणुकीनंतर जर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही अलायन्सेस 144 पासून दूर असतील आणि त्यामध्ये जर रिअलाइनमेंटचा चान्स निर्माण झाला तर पवार आणि शिंदे एकत्र येऊ शकतात का, हा एक विचार अनेकदा लोक करतात. पण त्यासाठी स्वतः शरद पवार यांना 70च्या पलीकडे जागा त्यांच्या पक्षाच्या निवडून आणायला लागतील. दुसरीकडे एकनाथ शिंदेना सुद्धा त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो 60च्या पलीकडे घेऊन जावा लागेल. तेव्हा कुठे या संदर्भात विचार होऊ शकतो. नंबर 2, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं ही गोष्ट स्पष्ट आहे. शरद पवार त्यांना ते मुख्यमंत्री व्हायचा चान्स देतील का, हा सुद्धा राहतो एक दुसरा प्रश्न. आणि त्याहूनही महत्त्वाचं, अनेक अशा पद्धतीचे निर्णय हे एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या हायकमांडच्या बरोबर जाऊन विचार करतात. कारण जेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये बंड करून गुवाहाटीला गेले होते, तिथेही आपल्या आमदारांना समजावताना त्यांनी सांगितलं होतं की महाशक्ती आपल्या बरोबर आहे. महाशक्ती म्हणजे भारतीय जनता पार्टीची हायकमांड, अमित शहा आणि नरेंद्र मोदी. अजूनही केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच सत्ता चालवत असल्यामुळे त्या परिस्थितीतही म्हणजे पोस्ट पोलमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे हे शरद पवारांबरोबर ताबडतोब जाऊ शकतील याची शक्यता सध्या तरी मला कमी दिसते. पण दुसऱ्या बाजूला जर एकनाथ शिंदे यांचे आमदार 40च्या पलीकडे निवडून आले तर त्यांचा पक्ष हा स्थायी स्वरूपामध्ये टिकू शकतो. ते महाराष्ट्रामध्ये एक राजकीय ताकद म्हणून तयार होऊ शकतात. अशा परिस्थितीत शरद पवार अशा अनेक फ्युचर अलायन्सेसना किंवा फ्युचर ज्या पॉलिटिकल पॉवर्स निर्माण होऊ शकतात त्यांच्याशी संबंध सुधारायचा प्रयत्न करत असतात. आपण 2019च्या पूर्वी बघितलं होतं की राज ठाकरे सुद्धा शरद पवारांना अनेकदा भेटत होते. ठाकरे आणि पवार यांची एक बोनहुमी त्या पद्धतीने सुरू झाली होती. 2019 नंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं सुद्धा अंडरस्टँडिंग आपण त्या पद्धतीने बघितलं होतं. आणि जर एकनाथ शिंदे त्या तोपर्यंत पोहोचू शकत असतील, कारण लोकसभेमध्ये एकनाथ शिंदेच्या पक्षाचा स्ट्राईक रेट हा महायुतीमध्ये सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट होता. आणि म्हणून जर एकनाथ शिंदेचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना 40चा आकडा पार करून पुढे जाऊ शकली तर महाराष्ट्रामध्ये ती एक ताकद बनू शकते. ही गोष्ट नक्कीच शरद पवार यांनी मार्क केली असेल. आणि त्याहीमुळे आपला राजकीय विरोधक असून सुद्धा संवाद सुरू करण्याचा प्रयत्न हा शरद पवारांचा नेहमी असतो. आणि त्याच पद्धतीने त्यांनी एकनाथ शिंदेबरोबर सुद्धा संवाद सुरू केलाय, ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे नक्कीच आढळून येते. पण महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्या राजकीय परिस्थितीवरती मतदारांनी दिलेलं आपलं मत लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत कुठलाही राजकीय पक्ष, मग ते एकनाथ शिंदे असतील की ज्यांनी 2022 मध्ये बंड करताना राष्ट्रवादी काँग्रेसची दादागिरी आणि काँग्रेस बरोबरचा आयडिओलॉजिकल संघर्ष हे कारण पुढे केलं होतं, त्यांनी 2024 नंतर त्याच्या पलीकडे वेगळं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला तर कदाचित लोक त्यांनाही माफ करणार नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व वेगळं आणि ठाकरेंचं हिंदुत्व वेगळं अशा पद्धतीची भूमिका घेऊन शिवसेनेबरोबर झालेलं अलायन्स जस्टिफाय करणाऱ्या शरद पवारांना त्यांनी कट्टर हिंदुत्वाचा घोष लावणाऱ्या एकनाथ शिंदेंना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्यावरती त्यांनी पक्ष फोडण्याचा आरोप लावला. आणि एक्झॅक्टली सेम रूल बुक हे अजित पवारांनी वापरलेलं सुद्धा आपण त्यावेळेस बघितलं. त्यांच्याबरोबर अंडरस्टँडिंग करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न झाला तर ती गोष्ट सुद्धा कदाचित पुढच्या निवडणुकीत लोकांकडनं माफ केली जाणार नाही. या गोष्टी माहीत असल्यामुळे सध्या तरी एकमेकांशी संपर्क वाढवणं या पलीकडे या भेटीगाठींना बघितलं पाहिजे अशी शक्यता मला तरी कमी वाटते. पण तरी सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण आहे, काही होऊ शकतं. निवडणुकीनंतरच्या काही महिन्यांचा आपण वाट बघूया महाराष्ट्राची जनता या निवडणुकीत कशा पद्धतीचा निकाल देते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि मुंबई तकचं YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत रहा मुंबई तक.